तुझ्यावर थोडा वेळ मिळावा म्हणून केलं नाही सगळं मी अश्विनी. अहो पण त्यासाठी हे सगळं करण्याची काय गरज होती सांगा ना मला. हे सगळं आपण नंतरही प्लॅन करू शकलो असतो ना. वेकेशन एन्जॉय करू शकलो असतो. हा एवढा सगळा मोठा घाट घालायची काय गरज होती. तू ये ग इकडे जरा. इकडे बस. अगं बस इकडे जरा बस. प्लीज 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 बस. आणि हे सगळं नेहमीच आहे ना. मयूचं कॉलेज, कुची शाळा. तू एकदा इतकी बिझी असतेस आणि पुढेही राहणार आहेस. आणि मयूचं कॉलेज मयूचं आहे ना, तुझं थोडी आहे. कुची शाळा तिची आहे, तुझी नाही आहे. अहो असं बोलून कसं चालेल. अगं 2 दिवसासाठी बोलतोय. ब्रेक नको घ्यायला. ब्रेकची गरज आहे तुला. आणि आता काय ते तुझं ते कॉलेज चालू होणार आहे म्हटलं अजून बिझी होशील तू. आणि तू फॅमिलीमध्ये इतकी इन्व्हॉल्ड असतेस की तू, मी खरं बोललो असतो तर नसती आली माझ्याबरोबर वेकेशनला. म्हणून मी खोटं बोललो ना. चिडू नकोस यार माझ्यावर. मी आपल्यासाठी केलं ना अश्विनी. मी चिडले नाहीये हो. मला कळतंय तुम्ही हे सगळं आपल्यासाठीच केलं. पण असं खोटं बोलून देवीच्या दर्शनाला जातो असं सांगून करायचं का. असं वेकेशन प्लॅन करायचं. तिथे केवढा वर्कलोड आहे. शिवाय तुम्ही आई बाबांशी खोटं बोललात. त्यांना जेव्हा हे कळेल तेव्हा काय वाटेल त्यांना सांगा मला. आई बाबांना उलट टेन्शन आहे की तुला काय वाटेल. हं? हो. म्हणजे तुम्ही सगळे मिळून माझ्याशी खोटं बोललात. हा तुमच्या सगळ्यांचा प्लॅन होता. तरीच आई मला सारखं सांगत होत्या, अश्विनी काठापदराच्या साड्या घेऊ नको, सुळसुळीत साड्या घे, पावसाळ्याचे दिवस आहेत. तर सगळ्यांना माहिती आहे ना तू कशी आहे. तू काय एकटी सगळ्यांना सोडून माझ्याबरोबर वेकेशन आली नसती. म्हणून सगळ्यांनी साथ दिली माझी खोटं बोलण्यात. जाऊ दे आता. मी तुला एवढं अपसेट केलं तर जाऊया आपण घरी. जाऊ दे. अहो ऐका ना. नाही नको. आई बाबांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही वाईट वाटेल. परत दुसऱ्यांचा विचार. ए बाई कधीतरी स्वतःचा विचार कर ना. ठीक आहे तुम्ही सांगताय ना, मग मी स्वतःचा विचार करते. पण माझी एक अट आहे. तू इकडे राहायला तयार असशील ना तर मी तुझ्या 100 अटी मागेन. सांग काय अट आहे तुझी. आपण इथे देवीच्या दर्शनासाठी आलोय ना. मग इथे आजूबाजूला जे कोणतं देऊळ असेल ना तिथे आपण जाऊन दर्शन घ्यायचं. कणाकणात देव असतो. कुठेही नमस्कार कर आणि वेकेशनची सुरुवात कर प्लीज. नाही. जोपर्यंत मी देवीच्या देवळात जाऊन दर्शन घेत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही तोंडात घेणार नाही. आता देवी कुठे शोधू. अगं पण अश्विनी, त्याने हे सगळं तुला नेहमीच्या तुझ्या कामातून ब्रेक मिळावा म्हणून केलंय ना. अशी उदास नको ना राहूस. आता तिकडे गेलाच आहात ना तर छानपैकी एन्जॉय करा. हो आई, पण हे सगळं निदान तुम्ही तरी मला सांगायला हवं होतं ना. मी सांगितलं असतं तर तू गेली असतीस. पण आई आता देव दर्शनाला गेल्याशिवाय ना माझ्या मनाला काही शांतता नाही मिळणार. अश्विनी अगं तू खूप विचार करतेस. हे बघ तुला मनापासून देवीचं दर्शन घ्यायचंय ना, मग नक्की तुला देवीचं दर्शन मिळेल. विश्वास ठेव. आणि आता चेहरा पाडून बसू नकोस. एन्जॉय कर. ठेवते फोन. हो बाय. देवीचं मंदिर मिळालं. एक जागृत देवस्थान आहे इकडे. मी शोधून काढले. देवीचंच मंदिर आहे. हा सकाळी पहाटेच निघूया आपण. अच्छा चल. आता तरी काहीतरी खाऊन घे. नाही. देवीचं दर्शन झाल्याशिवाय मी काही खाणार नाही. माझा उपवास. ठीक आहे मग माझाही उपवास. अहो अहो काय. देवाचं नाव घेऊन खोटं बोलून आणलं ना इकडे मी तुला. मग मलाही प्राश्चित करू दे. माझाही उपवास ठरलाय. अरे संजू ते सगळे चिप्सचे तेलकट हात कशाला लावतो याला. खराब होईल ना मॉडेल. अरे भांडू नका तुम्ही दोघं पण. संजू हे घे, हा रुमाल घे, ह्याला हात पुस आणि नंतरच मॉडेलला लाव. ओके. कार्तिकी आंटी ही फक्त मगाचपासून हात घरी काढून बसलीये. मी काम करत होतो ना. हो का.
मग हे सगळं मॉडेल कोणी तयार केलंय? हे सगळं कार्तिकी आंटीने बनवलं. कार्तिकी काकू फक्त आपल्याला हेल्प करते. सगळं मेन मी बनवलंय. चल काय पण बोल नकोस. हो का? म्हणजे हे सगळं मॉडेल तू बनवलेस? तुझ्या हात ग्लूनी चिटकत होते म्हणून तू काहीच काम केलं नाहीयेस. मी फक्त स्टिकिंग वर्क करत नाहीये, कारण की ग्लूमुळे वेपर्स माझ्या हाताला चिकटले तर. संजू, मग आधी खाऊन घे आणि मग काम कर. सगळं एकत्र कशाला करायचं रे? हे बघ संजू, आजी ना बरोबर बोलते. तू ना आधी खाऊन घे आणि नंतर काम कर. तोपर्यंत पुढचं काम आम्ही करतो. ओके. बघितलं? आता ह्याला ना आयतं मॉडेल पाहिजे. थांब, आता ह्याच्यावरती आहे ना मी माय स्कूल नाही लिहिणार, कुहू स्कूल असंच लिहिल. अरे तू चीटर, मी नाव लिहिणार ह्याच्यावरती. चीटर 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 चीटर. अरे बास करा. आपण एक काम करूयात का कुहू? तुला ह्याच्यावरती नावच लिहायचंय ना? आपण की नाही ह्याच्यावरती तुमच्या स्कूलचं नाव लिहूया, म्हणजे मॉडेल दोघांचं पण होऊन जाईल. हो की नाही? काय ग मावशी, तू नेहमी ह्याचीच बाजू घेतेस. असं काही नाहीये, मी तुझी बाजू घेतली. अरे संजू, ओ माझे क्यूट बाय. मम्मी, मी तुला खूप मिस केलं. हो रे, मी पण तुला खूप मिस करते. आणि त्या दिवशी मामीच्या बर्थडेच्या दिवशी आपल्याला फार काही गप्पा पण मारता आल्या नाहीत, पण आज तू इकडे आलायस ना, मला मस्त सरप्राईज दिलायस तू. काय ग शिल्पी, यायला फार उशीर झाला तुला? अगं हो, पार्लरमध्ये गेले होते जरा हेड मसाज करावं म्हणून, पण तिकडे नेमके एका वेगळ्याच विषयात अडकले. मम्मा ते सगळं जाऊ दे ना. बघ आम्ही काय क्राफ्ट बनवलंय. ए बघू जरा. अरे वा, हे काय मस्त केलंय हे. आम्हाला प्रोजेक्ट दिलाय एक मॉडेल बनवायचा, एनी स्ट्रक्चर. मी आणि कुहूने ग्रुप केला आमचा आणि आम्ही माय स्कूल चूज केला. बघ ना कसं बनवलंय. खूप मस्त झालंय, खूपच छान. संजू, तुला क्लास लावल्यापासून हे सगळं सुधारलंय ना तुझं आता? ऍक्च्युली सगळं क्रेडिट ना मला मिळायला पाहिजे. ह्याच्या हाताला ग्लू चिटकत होता म्हणून ह्याने काहीच काम केलं नाही. हे सगळं मी केलंय. ही मला चिप्स खाऊन देत नव्हती. अरे मी तुला चिप्स खाऊन देत होती, पण तू ते सगळे तेलकट हाताला लावत होतास म्हणून मी तुला खाऊन नव्हती देत. आणि तू आतूला काय सांगतोस? आतू मला ओरडणार ना आता? खोटं बोलू नकोस, तू खोटं बोलतोय. अरे 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 अरे, बघितलंस, इथे प्रोजेक्ट कमी आणि भांडणं फार. चला करा, आले. नाही तू खोटं बोलतेस, खोटं बोलतेस, तू खोटं बोलतेस. तू काय रे खोटं बोलतेस? मी तुला बरं ऐका ना, ऐका ना, तुम्ही भांडताना इतके छान दिसताय ना, असेच भांडत राहा. हा मम्मा, मला भूक लागली आहे, सँडविच खायचंय. ये संजू, आता चिप्स खाल्लीस ना, तू गप गा. बरं ठीक आहे, करते सँडविच. आधी फ्रेश होते, मग सँडविच करते. मग आपण सगळे सँडविच पण खाऊया आणि हा मस्तपैकी प्रोजेक्ट पण करूया. ठीक आहे, मी मदत करते. मम्मा, कार्तिकी काकू आहेत ना आम्हाला हेल्प करायला. तू ना आलीस तरी पण चालेल, तू फक्त सँडविच बनव. हे बघ संजू, मी तर इथे फक्त तुमच्या दोघांची भांडणं सॉल्व्ह करत होते ना, आणि शिल्पीताई पण खूप छान मॉडेल बनवून देतील ना तुला. आणि त्यात कसं आहे माहितीये का, जेवढे जास्त लोक काम करतील ना तेवढी मज्जा पण खूप जास्त येईल आणि ना तुमचं प्रोजेक्ट पण खूप लवकर बनवून होईल. हो की नाही? पण आपण तर मजा करतोय. हो, आपण तर मजा करतच होतो, पण तुझी आई आली की तुला स्टिकिंग वर्कला पण मदत करेलच ना, आणि मग डबल मजा येईल. आणि हे बघ संजू, आईला ना असं कधी नको नाही म्हणायचं. कार्तिकी, तू नको ना सांगूस माझ्या वतीने त्यांनी काय करायचं आणि काय नाही. मी सांगेन त्याला डिरेक्टली मला काय म्हणायचं ते. तू नको मध्ये पडू प्लीज. ओके, आले मी. अश्विनी, ते जे देऊळ आहे ना ते जवळ नाही, जरा लांब गाडीने जावं लागेल. मी मॅप्स मध्ये बघितलंय, ते एक तो रस्ता शोधलाय मी शिंदेवाडीचा, त्याच्यातनं जर गेलो तर लवकर पोहोचू. काय चाललंय तुमचं? मघासपासून किती बडबडतंय आणि सारखं मॅप शिंदेवाडी, मॅप शिंदेवाडी. आपण इथे खोटं बोलून आलोय ना. मॅप आणि शिंदेवाडीची कोणाला पडली आहे? मला तुझ्याकडे बघायचंय ना, म्हणून वायफाय बडबड करतोय.
बोला. नको, तू बोल. मी तुझ्याकडे बघत राहतो आणि ऐकतो. काय? एक सांगू, सांग ना. तुम्ही मला इथे खोटं बोलून आणलत खरं, पण आपल्यातले हे जे गोड क्षण आहेत ना इथले, हे माझ्या कायमचे लक्षात राहतील. हो खरंच, थँक्यू. म्हणजे तू चिडली नाहीस माझ्यावर? अरे हसी तो फसी, क्या बात है. बायको पटली, बायको पटली. आणि चेरी ऑन द टॉप हे छानसं क्यूटसं लेबल. वाव, किती छान दिसतंय ना. काय? अरे संजू, त्या आधी तोंडातलं खा आणि मग बोल ना. मम्मी, अजून मस्त झालंय. थँक्यू डिअर. मम्मा, पण तू ह्याच्यात कॅप्सिकम जास्त टाकलंय. मग टाकायलाच पाहिजे. टेस्ट आणि हेल्थ दोन्ही एकत्र पाहिजे. हे पण तुला आवडतं म्हणून मी चीज पण टाकलंय, ते नाही लक्षात आलं तुझ्या? आय लव्ह यू मम्मा. नको मला, थँक्यू. खा. आय लव्ह यू टू. कुहू, ही स्कूलची व्हॅन आहे ना, ही आता आपण इथे फिक्स करूया. म्हणजे आपला हा प्रोजेक्ट झाला कम्प्लीट. आणि ही स्कूल व्हॅन बघ ना, तुझ्या स्कूल व्हॅन सारखीच आहे ना एकदम. सेम टू सेम दिसते. पण मला एक कळत नाहीये, स्कूलच्या मॉडेलमध्ये स्कूल बस का पाहिजे? म्हणजे असं गार्डन मध्ये कोण घुसवतं स्कूल बस? त्याच्यासाठी सेपरेट पार्किंग पाहिजे किंवा ग्राउंड बनवायला पाहिजे होतं. मग नको नको नको, व्हॅनच पाहिजे. कारण की ती आमच्या दोघांच्या स्कूल व्हॅन सारखीच आहे. हो ना कहू? हो, आणि आम्हाला माहिती आहे की आमच्या मॉडेल मध्ये आमचाच फर्स्ट नंबर येणार आहे. हो, तुम्हाला मिळेल पहिला नंबर, पण अगदी इतकं काय, कागदाचं खोकडं तर येते. मम्मा असं नको ना बोलू आमच्या स्कूलला. कार्तिकी आंटीने आम्हाला खूप हेल्प केली आहे. संजू, तू असं बोलतोयस जणू मी तुझ्या प्रोजेक्ट मध्ये तुला आजपर्यंत कधी मदतच केली नाहीये. तू हेल्प केली आहेस, पण तू रागवतेस. कार्तिकी आंटीने रागवत. हे मी स्टिक करू? कुहू, तुझं ते झाड पेंट करून झालंय का? अगं, फक्त बॉर्डर बाकी आहे. ठीक आहे संजू, तोपर्यंत ना तू तिथे ग्लू टाक, म्हणजे आपल्याला तिकडे झाड स्टिक करता येईल. ओके संजू, अरे संजू, संजू, अरे ग्लू जास्त पडला तर ते झाड चिकटणार कसं ना, ते घसरून पडेल. सॉरी, मला वाटलं की जर ग्लू जास्त टाकला तर मग झाड चिटकेल. सॉरी, चुकून जास्त पडला. नो प्रॉब्लेम, इट्स ओके. धर, बॉर्डर इज रेडी. मस्त. संजू, आता हे ना इकडे स्टिक कर. नको नको, मी परत मिस्टेक करीन. अरे मिस्टेक झाली तर मग काय झालं? मिस्टेक झाली म्हणून ते काम करायचं नाही असं नसतं. उलट मिस्टेक्स मधूनच आपण शिकत असतो संजू. मी काय स्टिक करू? अरे हो, पण फक्त थोडं सावकाश. ओके. कुहू आणि संजूचं मॉडेल इज रेडी. नाही, संजू, कुहू आणि कार्तिकी आंटीचा. संजू, सँडविच खाणार आहेस? नकोय मला. कार्तिकी, तसंही सगळ्या गोष्टी तूच करतेयस, तर संजूला भरवण्याचं काम पण तूच कर. संजू, संजू, मी झोपायला जातेय. गुड नाईट संजू.
गुड नाईट. देवा, खूप दिवसांनी माझं संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आलंय. आम्ही अडचणींमधून मार्ग काढत इथवर पोहोचलो. तुझी कृपा आमच्यावर अखंड अशीच राहू देत. आणि हो, कार्तिकी आणि शिल्पीच्या आयुष्यातले ना सगळे अडथळे दूर कर. सगळं काही छान होऊ देत. काय काही नाही. शिल्पी, मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे बघ. आपल्याला लागणारे वॅक्सचे डब्बे, नॅपकिन्स, त्याच्यानंतर फेशियलची किट्स, हे सगळं 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 मी रेडी करून ठेवलेलं आहे. कारण कसं आहे ना, ऐन टाईमला ना काही गडबड नको. हो, झालंय ना सगळं. हे बघ, आता माझ्या पण डोक्यात काय काय ते मी फक्त सांगून ठेवते तुला. वॅक्सिंगसाठी येणारे जे जे क्लायंट्स आहेत त्यांना आपण इकडे सिटिंग अरेंजमेंट तिकडे केली आहे त्यांची. आणि स्पा आणि फेशियल त्यासाठी जे येतील ते लोकांना इकडे बसवूया. आणि समजा तिथेही नाही जागा पुरली तर मग दादाच्या ऑफिसची स्पेस आपल्याला वापरावी लागेल, ती वापरूया आपण. ग्रेट. आय थिंक वी आर ऑल सेट. या, वी आर ऑल सेट. बट एक गोष्ट राहिलेली आहे. काय? थांब, मी त्याचा नंबर घेतला होता खरं तर. हा, या, कोण आहे? अरे बाबा, तुझीच वाट बघत होते बघ. ऐक, हे बघ, आता हे जे कोणी क्लायंट्स येतील ना त्यांना स्वतःहून चहा, कॉफी काय पाहिजे विचारायचं. ठीक आहे? कोणाला विथ शुगर पाहिजे असेल, विदाऊट शुगर पाहिजे असेल तर तसं चहा आणि कॉफी द्यायचं. कोणाला लेमन टी लागतो, कोणाला ग्रीन टी लागतं, कोणाला काय ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी, जे काही असेल ते दे. तुला हे सगळं जमतं, माहिती आहे मला. सो ठीक आहे. आणि त्यांचं जे काही बिल असेल ते काही तू त्यांच्याकडनं घेऊ नकोस, ते मी पे करणार आहे. ठीक आहे? तू फक्त सर्व्हिसेस दे. तयारी ठेवा सगळी. जा जा जा. शिल्पी, आत्ता ना प्रीमियम पॅकेज बरोबर प्रीमियम सर्व्हिस देतोय असा फील येतोय मला. वाटतंय ना? असंच वाटलं पाहिजे. एव्हरीथिंग प्रीमियम. हे बघ, या सगळ्याचा ना एकच मोठं आहे, एकच उद्दिष्ट आहे. ते म्हणजे ज्या ज्या क्लायंट्स आज आपल्याकडे येतील ना त्या आपले परमनंट क्लायंट झाले पाहिजे. दॅट्स इट. पण शिल्पी, आपण हे सगळं प्रिपरेशन तर ऑल ओके सेट केलंय, पण कोणीच नाही आलंय ग. आय मीन, काल आपल्याला लाईव्ह सेशनला ना खूप वंडरफुल रिस्पॉन्स मिळालेला, पण आता कोणीच नाही आलंय. असं कसं काय ग? मला तर कळतच नाही. असं ऑफर्स, डिस्काउंट असेल ना तर ते खूप चांगलं वर्क होतं. कोणीच कसं काय येत नाहीये? या आत या. ते आम्हाला तुमचं ना 3 मंथचं पॅकेज करायचं आहे. तुमचं कालचं लाईव्ह बघून आलोय आम्ही. हो, या ना, बसा बसा, या. शिल्पी, ह्यांची डिटेल्स घेते. येस. मला प्लीज तुमची नावं सांगाल?
देवीचं दर्शन झाल्यावर किती प्रसन्न वाटतंय नाही? मस्त वाटत. अच्छा चला, आता दर्शन झालं, आता देवीचा प्रसाद खा आणि उपास सोडा.